साहेब 40 वर्षापासून मराठा समाजाचं आंदोलन जे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून सुरू झालं होतं ते आज जरंगे पाटलांपर्यंत येऊन ठेपलं। या मधल्या काळामध्ये बऱ्याच मराठा समाजाच्या युवकांना बलिदान द्यावं लागलेलं आहे। हे आजचा आनंद उत्सव नुसतं कुठेतरी आनंद नाही आहे, तर या आमच्या बांधवांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं हे श्रेय मानावं लागेल। आज जरंगे पाटलांच्या लढ्याला राज्य सरकारने ज्या मागण्या मानून हे मान्य केलेले आहेत त्याबद्दल प्रचंड मराठा समाजामध्ये एक सुखद अशी भावना आहे। आज सर्व समाजातले तेढ एकमेकाची संपवून आम्ही सगळे पुन्हा एकदा जरंगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे आनंद साजरा करण्याकरता येत आहे। या आजच्या निर्णयामुळे मराठा समाजाच्या पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। इतका मोठा हा आनंदाचा क्षण मराठा समाजाच्या आयुष्यामध्ये जरंगे पाटलांनी आणून ठेवलेला आहे, त्याबद्दल मी राज्य सरकारचेही मनापासून अभिनंदन करतो। मागण्या मान्य केल्या म्हणजे कोणत्या मागण्या मान्य केलेल्या आहे? 58 लाख मराठ्यांच्या परिवारासह त्यांना ओबीसीचे दाखले देण्याचं मान्य केलेलं आहे। उर्वरित असलेल्या समाजाला ओबीसीला जे फायदे मिळतात ते सगळे फायदे मराठा समाजाच्या मुलांना मिळतील असा शब्द दिलेला आहे। समाजावर दाखल झालेले सगळे गुन्हे सरसकट माघारी घेतलेले आहेत। अन्य त्याच्यामध्ये SBSC मध्ये ज्या आमच्या मुलांच्या नियुक्त्या थांबल्या होत्या त्या सर्व नियुक्त्या राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जरंगे पाटलांनी ज्या ज्या काही मागण्या मागितल्या होत्या त्या सगळ्या मान्य राज्य सरकारने मान्य केलेल्या आज आंदोलनाच्या दरम्यान जे जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे माघार घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला। समाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस आहे। गेले 40 ते 50 वर्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटीलपासून आम्ही आरक्षणासाठी लढत आहोत आणि आज आम्हाला आरक्षण जवळजवळ मिळालेलं आहे। आज जवळजवळ 57 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळाले आहेत आणि त्यांचे सगळे सोयरे जर धरले तर एका घरातले कमीत कमी 10, 15, 20, 25 असे जरी धरले तर 2.5 ते 3 कोटी समाज हा कुणबी समाज झाला आहे। ओबीसीमध्ये समाविष्ट झालेला आहे। ओबीसीचे सगळे फायदे या समाजाला मिळणार आहेत। आज मराठा समाजमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक फक्त 2 एकर ज्याकडे जमीन आहे तो जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा इतिहास बदलला आहे। एक सर्वसामान्य माणूस काय करून दाखवतो स्वतःच्या ताकदीवर, त्याच्या पाठीमागे सर्वसामान्य मराठा उभारल्यानंतर काय करून दाखवतो, ही विस्थापित आणि गरजवंत मराठीची लढाई होती आणि गरजवंत लढाई मराठा हे जिंकलेले आहेत आणि या सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांनी बोललेला शब्द पाळावा एवढं त्यांना आवाहन करतो। 58 लाख कुटुंबांना फायदा होईल म्हणतात। 58 लाख म्हणजे महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या किती आहे आणि 58 लाख कुटुंबाचा म्हणतात? महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी आहे, त्यातले 38% ही मराठा आहेत। त्यातले कालपर्यंत 57 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट जाहीर झालेलं आहे। त्यांना त्यांच्या पाठीमागं 10 जरी धरले सगळे सोयरे तर आम्ही 2.5 ते 3 कोटी मराठ्यांना हे कुणबी आरक्षण मिळणार आहे, ह्याला कोणी अडवू शकत नाही। 20 वर्षाचा वनवास आज मराठा समाजाचा संपलेला आहे आणि जे अण्णासाहेब पाटलांनी जे स्वप्न बघितलं होतं की सर्व मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते आरक्षण मिळवण्याचं काम या गरीब कुटुंबातल्या जरंगे पाटील यांनी केलं आहे। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन। कारण का आज जवळजवळ 57 लाख आम्हाला नोंदी मिळालेल्या आहेत। त्या नोंदी मिळाल्या, त्या नोंदीच्या आधारावर आम्हाला जवळ 3 कोट लोक आज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होणार आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने दिला शब्द GR हे व्यवस्थित पाळावे हीच विनंती करतो। प्रमाणपत्र देताना निकष काय लावणार आहे सरकार? कुठले कुणबी प्रमाणपत्र देताना निकष कशा पद्धतीने? ज्याप्रमाणे ओबीसीमध्ये सगळ्याला सवलती आहेत, ज्या ओबीसीला आहेत त्या सवलती कुणबींना सुद्धा मिळणार। नाही, कशा प्रकारे कुणबी सर्टिफिकेट मिळणार मराठा समाजाला? रक्ताच्या वडिलाच्या नात्याने सगळे सोयरे आई वडिलाच्या दोन्ही खंडे नात्याने आम्हाला मिळणार। आईचे नातं असू द्या वडिलाचे नातं ते कोणतं मिळणार।